नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत, आपण त्या प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं व तुमचा एकही व्हिडिओ मिस होत नाही. तर पहा, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा एक प्रश्न होता. कोणता देश हा आशिया पॅसिफिक मनी लॉन्ड्रिंगवर निरीक्षक दर्जा मिळवणारा पहिला अरब देश ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे संयुक्त अरब अमिरात हा आशिया पॅसिफिक मनी लॉन्ड्रिंगवर निरीक्षक दर्जा मिळवणारा पहिला अरब देश ठरलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. हेनलेद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर अलीकडेच आता हेनलेद्वारे ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स प्रकाशित करण्यात आलेला आहे व यामध्ये आता भारत 80व्या स्थानी आहे. मित्रांनो, याआधी हेनलेने जानेवारी 2023 मध्ये सुद्धा असाच इंडेक्स प्रकाशित केला होता. त्यामध्ये भारत 85व्या स्थानी होता आणि आताच्या या इंडेक्समध्ये भारत हा 80व्या स्थानी आहे. आणि हेनलेच्या माहितीनुसार हेनलेद्वारे दर 3 महिन्याने ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स प्रकाशित केला जातो. पण या आधीचा इंडेक्स जानेवारीमध्ये प्रकाशित करण्यात आला होता व त्यानंतर आत्ताच हा इंडेक्स प्रकाशित करण्यात आलेला आहे. बरं, यामध्ये भारताला 80व्या स्थानी ठेवलेला आहे. पण भारताचा पासपोर्ट धारक व्यक्ती किती देशामध्ये व्हिसा फ्री प्रवास करू शकतो? तर एकूण 57 देशामध्ये भारताचा पासपोर्ट धारक व्यक्ती हा व्हिसा फ्री प्रवास करू शकतो. आणि भारताबरोबरच 80व्या स्थानी सेनेगल आणि टोगो हे देश सुद्धा आहेत. आणि आता ही जी क्रमवारी आहे यामध्ये एकूण 199 देशांचा पासपोर्टचा विचार करण्यात आलेला आहे. परंतु अनेक देश एकाच रँकवर असल्यामुळे शेवटचा देश हा 103व्या क्रमांकावर आहे. बरं, यावेळेसच्या या रँकिंगमध्ये प्रथम स्थान कोणी पटकावलेलं आहे? तर सिंगापूरनं यामध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे. सिंगापूरचा पासपोर्ट धारक व्यक्ती हा 192 देशामध्ये व्हिसा फ्री प्रवास करू शकतो. आणि यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणकोणते देश आहेत? तर जर्मनी, इटली, स्पेन हे संयुक्तरित्या यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर जपान, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, फ्रान्स, लक्झेंबर्ग, दक्षिण कोरिया आणि स्वीडन हे देश आहेत. मित्रांनो, गेल्या 5 वर्षापासून या रँकिंगमध्ये जपान अव्वल स्थान पटकावत आलेलं आहे. पण यावेळी जपानच्या रँकिंगमध्ये घसरण होऊन जपान आता तिसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे. तसेच आपल्या भारताच्या शेजारी देशांचा विचार केल्यास यामध्ये चीन 63व्या स्थानी आहे, श्रीलंका 95व्या स्थानी, बांगलादेश 96व्या स्थानी, नेपाळ 98व्या, तर पाकिस्तान यामध्ये 100व्या स्थानी आहे. यामध्ये शेवटच्या म्हणजे 103व्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर अफगाणिस्तान आहे. 102व्या क्रमांकावर इराक, तर 101व्या क्रमांकावर सिरिया हा देश आहे. आणि हा जो हेनले पासपोर्ट इंडेक्स आहे हा कधीपासून प्रकाशित करण्यात येत आहे? तर 2006 पासून हा इंडेक्स प्रकाशित करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. ग्लोबल फूड रेग्युलेटरी समिट 2023 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर आता या ग्लोबल फूड रेग्युलेटरी समिट 2023 चे आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात येणार आहे. आणि हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मित्रांनो या समिटचं आयोजन प्रथमच इटलीच्या रोम बाहेर होत आहे. कारण ही जी समिट आहे याचं आयोजन रोममध्येच करण्यात येत असे, पण यावेळेस आता प्रथमच याचं आयोजन रोमच्या बाहेर करण्यात येत आहे. ही जी परिषद आहे ही परिषद 20 आणि 21 जुलै दरम्यान नवी दिल्लीमधील मानकेशा सभागृहामध्ये पार पडणार आहे. या परिषदेचं आयोजन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे करण्यात येत आहे व या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता नुकतेच ऑपरेशन सदर्न रेडीनेस आयोजित करण्यात आलं होतं, तर या ऑपरेशनचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? तर हे ऑपरेशन सदर्न रेडीनेस हे सेशेल्स या देशामध्ये पार पडलेलं आहे. आणि हे जे बहुराष्ट्रीय ऑपरेशन आहे याचा उद्देश काय होता? तर सुरक्षा सुनिश्चित करताना सहकार्य वाढवणे आणि चाचेगिरीचा सामना करणे हा या ऑपरेशनचा उद्देश होता. आणि या ऑपरेशनमध्ये भारतीय नौदलाचे जहाज INS सुनेनाने देखील सहभाग नोंदविलेला आहे. प्रश्न क्रमांक चौथा पहा. आता नुकतेच भारताने कोणत्या देशाच्या सहकार्याने ड्रग्ज आणि बेकायदेशीर औषध शिपमेंट थांबवण्यासाठी ऑपरेशन बॉर्डर सॉल्ट हे ऑपरेशन राबविले होते? तर आता हे जे ऑपरेशन बॉर्डर सॉल्ट आहे हे ऑपरेशन भारत आणि अमेरिका या 2 देशांनी राबविलेलं आहे. व या ऑपरेशनचा उद्देश काय होता? तर भारतातून अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या बेकायदेशीर पदार्थांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणे हा या ऑपरेशनचा उद्देश होता. प्रश्न क्रमांक 5 पहा.
आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर बिमस्टेक परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते. तर आता बिमस्टेक परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन हे थायलंडमधील बँकॉक येथे करण्यात आलं होतं व या बैठकीमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देखील सहभागी होते. मित्रांनो, आता हे जे बिमस्टेक आहे याचं पूर्ण स्वरूप काय आहे तर बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन असे याचं पूर्ण स्वरूप आहे. या संघटनेची स्थापना बँकॉक घोषणापत्राद्वारे 6 जून 1997 रोजी करण्यात आली होती. आधी या संघटनेमध्ये बांगलादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड या देशाचा समावेश होता. त्यानंतर 1997 मध्ये यामध्ये म्यानमारचा समावेश झालेला आहे. तर 2004 मध्ये नेपाळ व भूतान हे या संघटनेचे सदस्य बनलेले आहेत व त्यावेळेसच याला बिमस्टेक असं नाव देण्यात आलेलं आहे. या बिमस्टेक गटातील देशांची एकूण लोकसंख्या किती आहे तर जगाच्या 21% इतकी यांची लोकसंख्या आहे आणि या सर्व देशांचे मिळून सकल देशांतर्गत उत्पन्न हे $3.8 ट्रिलियन इतके आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. भारतीय निवडणूक आयोगाने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर निवडणूक विषयक सहकार्यावर सामंजस्य करार केला आहे. तर हा करार भारताने पनामा या देशासोबत केलेला आहे आणि भारतीय निवडणूक आयोगाद्वारे करार करण्यात आलेला पनामा हा चौथा लॅटिन अमेरिकन देश ठरलेला आहे. याआधी भारतीय निवडणूक आयोगाने अशाच प्रकारचा करार ब्राझील, चिली, मेक्सिको या लॅटिन अमेरिकेतील देशासोबत सुद्धा केलेला आहे. मित्रांनो, आता भारतीय निवडणूक आयोगाने जगभरातील निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी एकूण 31 सामंजस्य करार केलेले आहेत. त्याबरोबरच भारतीय निवडणूक आयोगाविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार हे सध्या याचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन होते व पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्ता या व्ही.एस. रमादेवी या होत्या. प्रश्न क्रमांक 7 पहा. देशातील 36व्या उड्डाण प्रशिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर देशातील 36व्या उड्डाण प्रशिक्षण संस्थेची स्थापना ही तामिळनाडू या राज्यामध्ये करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, तामिळनाडूमधील ही पहिलीच उड्डाण प्रशिक्षण संस्था असणार आहे. तामिळनाडूविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे. आर.एन. रवी राज्यपाल आहेत तर एम.के. स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. तसेच तामिळनाडूमध्ये एकूण 5 नॅशनल पार्क आहेत व ते कोणकोणते तर मुद्दुमलाई नॅशनल पार्क, मुकुर्ती नॅशनल पार्क, गिंडी नॅशनल पार्क, गल्फ ऑफ मन्नार मरीन नॅशनल पार्क आणि इंदिरा गांधी नॅशनल पार्क हे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहेत. यापैकी गिंडी नॅशनल पार्क हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, गिंडी नॅशनल पार्क हे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे. तसेच तामिळनाडूमध्ये कल्पकम येथे अणुविद्युत केंद्र देखील आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. आता अलीकडे चर्चेमध्ये आलेल्या ज्ञानेश्वरी यादव या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ज्ञानेश्वरी यादव या वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत व त्यांनी नुकतंच आता गौतम बुद्ध विद्यापीठ ग्रेटर नोएडा येथे आयोजित कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 49 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. आणि आता ही जी कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप होती यामध्ये भारताने 9 सुवर्ण, 9 रौप्य आणि 2 कांस्य पदक मिळवलेले आहेत. यापैकी सुवर्ण पदक विजेत्या वेटलिफ्टरची नावे आपण येथे पाहून घेऊया. तर पहा, ए.एन. अजित यांनी 73 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. अजय सिंग यांनी 81 किलो वजनी गटामध्ये, शुभम तोडकर यांनी 61 किलो, पोपी हजारिका यांनी 59 किलो वजनी गटामध्ये, कोमल कोहर यांनी 45 किलो वजनी गटामध्ये, मुकुंद आहेर यांनी 55 किलो वजनी गटामध्ये, एस निरुपमा देवी यांनी 64 किलो वजनी गटामध्ये तर वंशिता वर्मा यांनी 81 किलो वजनी गटामध्ये हे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. मित्रांनो, आता 2024 मध्ये बीजेपीला हरवण्यासाठी 26 पक्ष एकत्र येऊन त्यांनी एक नवीन युती स्थापन केलेली आहे. तर आता त्या युतीला काय नाव देण्यात आलेलं आहे तर आता या 26 पक्षांच्या युतीला इंडिया असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता इंडियाचा फुल फॉर्म काय आहे तर इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स असा या इंडियाचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस आहे हा 20 जुलै रोजी साजरा केला जातो. बरं, हा जो दिवस आहे हा दिवस दरवर्षी 20 जुलै रोजीच का साजरा केला जातो तर 20 जुलै 1969 मध्येच आर्मस्ट्रॉंग आणि एडविन बझ ऑल्ड्रिन हे चंद्रावर उतरले होते. त्यासाठी हा दिवस दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारे व्यक्ती कोण आहेत तर नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारे व्यक्ती आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. सशस्त्र दलांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्नासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणाशी करार केला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही.
कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.